हवा तो दोनों की सरीकी है, लेकिन शेर कौन बनेगा ये मालूम नहीं। आमच्यासाठी या सरकारने काही केले नाही. बरोबर, ते महिलांना ते लाडकी बहीण वगैरे यांना दिलंय, आम्हाला काय दिलंय, शेतकऱ्याला काय दिलंय. बरं, उन्होंने आज तक कोई विकास काम अभी तक तो किया नहीं है, ना ही कुछ किया है, और वो सिर्फ कौन से मुद्दे पे इलेक्शन लड़ रहे हैं वो उनको ही आकर आप पूछ लो. आमच्या जालना शहरामध्ये 10 ते 12 दिवसांनी पाणी येतं. सध्याचे कैलास सेठनं तर खूप पाणी आणलं म्हणलं, त्यांना तर जलसम्राट म्हणतात. नाही म्हणायला काय करतो, कार्यकर्ता जलसम्राट म्हणतात, जनता जलसम्राट नाही म्हणत का, त्यांचे कार्यकर्ता जलसम्राट म्हणतात. जरांगे साहेबाचं चॅलेंजच नाही. जर त्या माणसाच्या मनात आलं तर महाराष्ट्राची हवा बदलू शकतो. मंडळी नमस्कार, खडक बातमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो. सध्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा माहोल राज्यभर सुरू आहे आणि त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये आपला उमेदवार कसा निवडून येईल याच्या संदर्भात सगळेच पक्ष जवळपास मोठ्या ताकदीनं कार्यरत आहेत. आज आपण उभे आहोत जालना विधानसभा मतदारसंघामध्ये आणि जालना शहरातल्या एका चौकामध्ये आहोत आणि या मतदारसंघामध्ये कैलास गोरांट्याल हे काँग्रेसचे विरुद्ध शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्यामध्ये ही लढाई होती आहे आणि प्रत्येक म्हणजे पारंपरिक लढाईला मांडलं जातं. याशिवाय या मतदारसंघामध्ये काही अपक्षही उभे आहेत. तर यावेळेची लढाई नेमकी कशी होती, या शहरात या मतदारसंघात सध्या कुणाची हवा आहे, या सगळ्याबद्दल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. काय नाव आपलं? वैभव बदकी. बरे वैभव भाऊ, जालना मतदारसंघात आता जोरदार प्रचार सुरू आहे. 20 तारखेला मतदान आहे. कुणाची हवा वाटते तुम्हाला? सध्या तरी संमिश्र वातावरण दादा, तरी पण एक कट्टू जसं प्रत्येक वेळेला शेट निघतील असं वाटतंय. बरं, आता वरती एकनाथ शिंदेचं सरकार होतं, अनेक गोष्टी कैलास भाऊंनी पण विकास केलाय, खोतकरांनी पण बराच निधी आणला. मतदारांचा कौल कुणाला पडेल? कैलास शेटला वाटतोय. बरं, काय नाव आहे आपलं? अंकन्ना उशन्ना शेवाळे. अच्छा, शेवाळे साहेब, मतदारसंघात प्रचार जोरदार चालू आहे का? चालू आहे, फार जोरात चालू आहे सगळ्यांचे. बरं, काय वाटतं तुम्हाला एक मतदार म्हणून वातावरण काय वाटतं? वातावरण कसं आहे, लोकांच्या मनात कसं आहे, थोडं राग आहे शेतकऱ्याच्या मनात. किंवा त्यांचा मालाला भाव नाही मिळाला, शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही झालाय या सरकारने. बरं, त्याच्यामुळे शेतकऱ्यावर थोडं नाराज आहे शेतकरी लोक. बरं, वरती समजा सरकार हे येईल का नाही येईल पुन्हा, काय वाटतं? शेतकऱ्याची नाराजी भोवल का? नाही, हेच मेन म्हणजे तेच आहे. शेतकरी म्हणतात आमच्यासाठी या सरकारने काही केले नाही. बरोबर, ते महिलांना लाडकी बहीण वगैरे यांना दिलंय, आम्हाला काय दिलंय, शेतकऱ्याला काय दिलंय. बरं, इथं जालन्यामध्ये खोतकर विरुद्ध गोरांट्याल अशी लढाई आहे. या इथल्या लढाईबद्दलचं चित्र काय वाटतं तुम्हाला? इथं सध्या कसं आहे, शहराचं वातावरण कसं असतं, सगळं जाती जमातीचे लोक आहेत, 18 पगड जात आहे, त्याच्यामुळे जास्त करून कैलास गोरंट्याल की हवा है. किसकी हवा चल रही है यहाँ पर? कैलास सेठ. तो कैलास सेठ के कार्यकर्ते, ऐसी कौन सी 5 विकास काम आप बताओ कैलास सेठ के? कैलाश सेठ का विकास पूरे जनता को मालूम है, हम क्या बताने की जरूरत हमारे श्रोताओं को आप जनता से पूछ लो, जनता बताएंगी. आप जनता का ही पार्ट है ना, कार्यकर्ता है. बता देता. पहला पहला पानी लाए, दूसरा आप अरे हर एक रोड नाली जो अभी पूरे आप देखो, पूरे जालना के हर एक रोड है तो चमक रहा है, चल कर रहा है. और जो बोल रहे कैलाश सेठ के खिलाफ, उन्होंने आज तक कोई विकास काम अभी तक तो किया नहीं है, ना ही कुछ किया है, और वो सिर्फ कौन से मुद्दे पे इलेक्शन लड़ रहे हैं वो उनको ही आकर आप पूछ लो. आपको एक बात पता है, पिछले 4 टर्म से खोतकर वर्सेस गोरांट्याल ऐसी फाइट यहाँ पे होती है, बहुत टफ फाइट होती है. इस साल किसके साथ होगा? टफ होगी क्या, ऐसी होगी? नहीं, इस साल कैलाश सेठ 50,000 की लीड से चुन के आने वाले हैं. नमस्कार, काय नाव आपलं? मी बंडू सुरडकर. बरं, सुरेकर साहेब, जोरदार प्रचार सुरू आहे. हो. बरं, काय वाटतंय मतदारसंघात यावर्षीची लढाई कशी होईल? कट टू कट होईल का टफ होईल? नाही, यावेळेस तर लढाई 3 उमेदवारांमध्ये राहील. कोणते कोणते? एक अर्जुन खोतकर, कैलास गोरंट्याल आणि अपक्ष उमेदवार अब्दुल हाफिज यांच्यात युती लढत राहील. पण मतदाराच्या कौलनुसार काँग्रेस आणि शिवसेना यामध्ये लढत दिसते आजच्या तरी चित्राच्या निदर्शनानुसार. पण लोकांना महायुती सरकारमध्ये बदल पाहिजे असे बोलतात, चित्र दिसतात, बोलतात. पण यानंतर बघूया आता पुढे काय होते ते जाणण्याचं, मतदार कोणाला कॉल देतात. या मतदारसंघात समस्या कोणत्या वाटतात आपल्याला एक मतदार म्हणून? या मतदारसंघात बघा,
पुष्कळ समस्या बाकी आहेत अजून. रोड काही झालेले आहेत, काही बाकी आहेत. सगळ्यात महत्त्वाची पाण्याची समस्या आहे. आमच्या जालना शहरामध्ये 10 ते 12 दिवसांनी पाणी येतं. सध्याचे कैलास शेटनं खूप पाणी आणलं म्हणलं, त्यांना तर जलसम्राट म्हणतात. नाही म्हणायला काय करतो, कार्यकर्ता जलसम्राट म्हणतात. जनता जलसम्राट नाही म्हणत का, त्यांचे कार्यकर्ता जलसम्राट म्हणतात. खोतकरांनी पण बराच निधी आणला म्हणतायत, असं जाहिरातबाजी तर फार मोठी आहे. ते खरं आहे काय? नाही नाही, खोतकरांनी निधी आणला असं खोतकर त्यांच्या कार्यकर्त्याला सांगतात, पब्लिकला सांगतात. पण सरकार त्यांचं आहे, आपण काही सांगू शकत नाही निधी आणला का नाही आणला. कारण सरकार खोतकरांचं होतं, पण रनिंग आमदार काँग्रेसचे होते. काँग्रेस म्हणतात आम्ही आणला, खोतकर म्हणते त्यांनी आणला. काय चाललंय? नमस्कार. नमस्कार. काय कुठले तुम्ही? बुलढाणा जिल्ह्याचे. बरं, मतदान इथंच आहे? नाही, बुलढाण्याला आहे. बरं, ठीक आहे. इथं कोणाची हवा वाटते? हा? इथं हवा कैलास गोरंट्यालची वाटते. कशामुळे? कारण त्यांनी पूर्वी खूप कामं केलेली अशी जनता सांगते. बरं, आणि मध्ये थोडा ब्रेक वाटला होता, पण माणूस विकासाचा आहे. विकासाचा मग खोतकर साहेब पण मंत्री होते. मंत्री होते, पण त्या हिशोबाने एवढं विकास नाही झालेला ना. बरं मंत्रीपदात जे मोठमोठे योजना असतात एवढे मोठे आणलेलेच नाहीत. बरं, आता आपण पाहतोय जालना जिल्ह्यातला अंतरवाली जवळच इथं जरांगे फॅक्टर पण होता, लोकसभेला होता. विधानसभेला वाटेल का? चालेल. जरांगे साहेबाचं चॅलेंजच नाही. जर त्या माणसाच्या मनात आलं तर महाराष्ट्राची हवा बदलू शकतो. आणि तुमचा मराठवाडा तर 100% जरांगेच्या पाठीमागे आहे. काका काय नाव आहे आपलं? कुंजाराम वावळे दरेगाव. बरं, आता विधानसभा निवडणूक सुरू आहेत, बातम्या असतीलच भरपूर प्रमाणात. प्रचार जोरदार सुरू आहे की इकडं? हो. बरं, काय वातावरण वाटतं या मतदारसंघात? कैलास गोरंट्याल, खोतकर, बरेच उमेदवार आहेत. आता तसे आहेत उमेदवार. आता सध्याचं वातावरण त्याचं सांगूच शकत नाही ना. सध्या नाही सांगू शकत. हा, सध्या नाही विकास सांगू. कोणी केलाय? विकास तर दोघांना केला, पण एकाने जास्त केलाय ना. कोणी केलाय जास्त? कैलास गोरंट्याल. बरं बरं, मग गोरंट्याल वाटतं येतील पुन्हा एकदा? असं सांगता येत नाही. बरं म्हणायला तसं म्हणू काही बोलू शकतं माणूस. बरं बरं, या मतदारसंघातल्या समस्या कोणत्या आहेत आणखी? म्हणजे अडचणी कोणत्या आहेत लोकांना? अडचणी तर लय भरपूर आहेत. अडचणी कोणत्याच नाही झालेल्या आहेत. उदाहरणार्थ पाण्याचा समस्या आहे, वीज बिलाचा समस्या आहे, तुमचं रोज मजगुरीचा समस्या आहे, तुमच्या याच्या सोयाबीन कापूस याच्या सोयाबीन याच्या समस्या आहेत. भरपूर सोबत कशाचाच भाव नाही. मजुराला नाही तर कशालाच नाही. बरं, वर कोणाच सरकार येईल वाटतं यंदा? आता ते सांगता येत नाही, मी नाही सांगू शकत तसं. खूप धन्यवाद. काय नाव आहे आपलं? खरात साहेब, विधानसभा निवडणूक सुरू आहे, प्रचार जोरदार सुरू आहे का? आम्ही जंगलात राहतो बाबा. बरं, काय वाटतं तुम्हाला कोणाची हवा आहे? तेच काही सांगतो नाही, आपण चांगलाच आहे बाबा. जंगलात म्हणजे? शेतात राहतो मी. बरं बरं, मतदान इथंच आहे ना? हो, मतदान इथंच आहे साहेब. बरं, विकास होतोय का जालन्याचा? आता आम्ही काय म्हणतो, शेतात राहतो. आता याचं काय सांगायचं आम्ही? पैसे मिळतात का शेताचे? हा, इन्शुरन्सचे पैसे? हा, मिळतात. बरं बरं, बस फ्री आहे का? हो, बस बी फ्री आहे साहेब. काय नाव आहे? मुखिद मोमीन. इथले शहरातले? हा. बरं, काय कोणाची हवा वाटते? कैलास शेठ. कैलास शेट. कैलास शेटनं विकास केला मागच्या काळात? हा, पाणी आणलं. बरं, आता कसं आपण पाहतोय अर्जुन खोतकर विरुद्ध कैलास गोरंट्याल मागच्या बऱ्याच काळापासून इथली फाईट होते. यावर्षी पण टफ राहील फाईट की एकतर्फी होईल? हे पाय दोन्ही पण आता सध्याला दोन्ही पण पारड्यामध्ये दोघं आहे. आता ते ऊपर वाले की वो है जो आया वो मंत्री. हवा तो दोनों की सरी की है, सरी की. लेकिन शेर कौन बनेगा ये मालूम नहीं. बरं, प्लस पॉईंट काय वाटते कोणाचा? प्लस पॉइंट हमारे को ये लगता कैलास शेठ. बरं, अपक्ष पण अब्दुल रशीद म्हणून ते उभा आहेत, त्यांची कशी हवा चाल काय वाटतं? हे पहा आता ते नवीन चेहरे हां. त्याला आपण काय बोलू शकत नाही. बरं, आता हे दोन कुणाला होईल? फायदा खोतकर साहेबाला. खोतकर साहेब.